अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी तृप्ती। आपण पाहत आहात संघर्ष न्यूज, आपला बहुजन आपला माणूस। मुरबाड तालुक्यातील म्हसा रस्त्यावरील काकडपाडा येथील एका 22 वर्षीय तरुणाच्या हत्येचं गूढ शोधण्यात मुरबाड पोलिसांना अखेर यश आले आहे। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतले असता एका जणाने हत्या केल्याचं कबूल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मुरबाड म्हसा कर्जत रस्त्यावरील काकडपाडा येथील 22 वर्षीय तरुण कल्पेश चौधरी बेपत्ता असल्याची तक्रार मुरबाड पोलिसात दाखल करण्यात आली होती। नातलगांनी शोधाशोध करूनही तो कुठेच मिळून आला नव्हता। याच परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीच्या बाजूकडून दुर्गंधी येत असल्यावरून पोलिसांनी तपास केला असता एका तरुणाचा हाडाचा सांगाडा येथील जंगलात सापडला होता। कपडे, बूट व मोबाईलवरून तो मृतदेह कल्पेशचा असल्याची माहिती समोर आली होती। या हत्येप्रकरणी मुरबाड पोलिसांनी 2 संशयित ताब्यात घेतले होते। अत्यंत गुंतागुंत असणाऱ्या या हत्या प्रकरणाचा योग्य तपास लावणे पोलिसांसमोर देखील मोठे आव्हान ठरले होते। या हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचिम यांनी संघर्ष न्यूजला माहिती देताना सांगितले की या हत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगवान फिरवून संशयित आरोपी असणाऱ्या रमेश विषय याने चौकशी अंती गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। बंद कंपनी परिसरातील सागाची झाडे तोडून विकण्याचे काम रमेश करीत असे। याची माहिती मयत कल्पेश याला माहिती होती। आपली चोरी उघड होईल या भीतीने रमेश विषयाने कल्पेशची हत्या केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचिम यांनी सांगितले। संजय बोरगे, मुरबाड। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका।